नमस्कार. जमीन नापीक, डोक्यावर कर्जाचा बोजा, निसर्गाचा लहरीपणा या विवंचनेतून शेतकऱ्याने संपवले जीवन. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला RJ मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चाळीसगाव तालुक्यातील मेहुण बारे येथील रहिवासी वाल्मिक पोपट पाटील वय 41 यांची 3 एकर कोरडवाहू शेती आहे. गेल्या 3 वर्षांपासून त्यांना शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ते प्रचंड आर्थिक विवंचनेत होते. सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर बँकांसह बचत गटांचे कर्ज देखील झाले होते. शेतात राबूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न मिळत नसल्याने ते हताश झाले होते. आज ना उद्या परिस्थिती बदलेल म्हणून त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांची सतत समजूतही घातली जात होती. अखेर वाल्मिक पाटील यांनी 18 फेब्रुवारीला दुपारी कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर त्यांची मुलगी घरी आली असता तिला वडिलांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले. तिने तात्काळ तिचे काका समाधान पाटील यांना सांगितल्यानंतर ते धावत कुटुंबासह घरी आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.